नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी शहराच्या राजकीय पटलावर सध्या एक वेगळंच बॅनर नाट्य चांगलं चर्चेत आलं आहे. महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर आल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पाथरी विधानसभा प्रमुख बालाजी कुऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोईज मास्टर, शाखेर सिद्दीकी आणि आतीन फुलवरे यांचे फोटो पाहायला मिळाले. राज्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे महायुतीत एकत्र आले असले तरी पाथरीतील स्थानिक राजकारणात मात्र वेगळे समीकरण पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या बॅनरकडे मैत्रीपूर्ण राजकारण म्हणून पाहिलं जात होतं. मात्र ही बाब आमदार राजेश विटेकर यांच्या कानावर पोहोचताच वातावरण अचानक बदलले. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार आमदारांनी संबंधित नगरसेवकांना चांगलेच झापल्याची चर्चा आहे. तुम्ही नेमके कोणत्या पक्षात आहात या एका प्रश्नानं संबंधित नगरसेवकांची चांगली धांदल उडाल्याचे बोलले जात आहे. आणि मग काय, आकाचा आदेश येताच बॅनरवरील फोटो अक्षरशः फाडून हटवण्यात आले. काही ठिकाणी तर संपूर्ण बॅनरच फाडून टाकण्याची वेळ आली. या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, पहिल्या बॅनरमध्ये नगरसेवकांचे फोटो झळकत आहेत आणि दुसऱ्या दृश्यात तेच फोटो फाडून हटवण्यात आल्याचं दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकारानंतर पाथरी शहरात दबक्या आवाजात राष्ट्रवादीच्या संबंधित नगरसेवकांची खिल्ली उडवली जात असल्याची चर्चा आहे. आमदारांचा दम पडताच फोटो गायब झाले, अशा प्रतिक्रिया आता नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होत्या. मात्र अधिकृत प्रवेश होण्यापूर्वीच दुसऱ्या पक्षाच्या बॅनरवर फोटो झळकणे आणि त्यानंतर वरिष्ठांच्या दबावामुळे माघार घेणे यामुळे संबंधित नगरसेवकांची मोठी राजकीय नामुष्की झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे विकासासाठी महायुती एकत्र असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या वर्चस्वांची लढाई आता बॅनरच्या माध्यमातून उघड होताना दिसत आहे. राजकीय जाणकारांच्या मते हे प्रकरण केवळ वाढदिवसाच्या बॅनर पुरते मर्यादित नाही, तर आगामी काळात पाथरीच्या राजकारणात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मानले जात आहे. सध्या संपूर्ण पाथरी तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. बॅनरवर फोटो लावले आणि दम मिळताच फोटो फाडून काढले. आता येणाऱ्या काळात या बॅनर नाट्याचा राजकीय परिणाम काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी परवेश शेख,